आज तुम्ही बराच वेळ रील बघत घालवत असणार, पॉलिटिकल न्यूज बघत घालवत असणार आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये काय बघतात, अरे परप्रांतीय आले, हे आले, ते आले आणि त्यांनी ना भरपूर जागा विकत घेतल्या. त्यांनी ही जागा विकत घेतली, ती जागा विकत घेतली आणि आज सगळ्या महाराष्ट्रात त्यांनी विकत घेतलाय. अरे पण तुम्हाला कोणी थांबवलंय? आता सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये डेव्हलपमेंट होते. मुंबई झाली, नंतर मग नवी मुंबई झाली, आता मुंबई 3 आहे. म्हणजे नवी मुंबईचा जो मोठा एअरपोर्ट बनतोय, तर त्याच्या आजूबाजूचा प्रदेश आहे, म्हणजे कर्जत म्हणा, खोपोली पाली म्हणा, अलिबाग म्हणा, पेण म्हणा, तर तिकडे पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ना. तिथे तर डेव्हलपमेंट होते ना. मग तिकडे तुम्हाला फ्लॅट घ्यायची गरज नाही. बाबा तिकडे तुम्ही एक चांगला ऍग्रिकल्चरचा प्लॉट घेऊन ठेवलात, 10 गुंठ्याचा प्लॉट. ओके, आता थोडा महाग झालाय, पण जर तुम्ही 10 वर्षापूर्वी 10 गुंठ्याचा ऍग्रिकल्चर प्लॉट घेतला असता, त्याचे पण जे रेट आहेत ना, तर ते आज डबल ट्रिपल झालेले आहेत. आणि त्याचबरोबर ती अशी एक इन्व्हेस्टमेंट आहे ना, की उद्या जर तुमच्या प्लॉटवरती उद्या बिल्डिंग बांधायची झाली, तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक नाही, दोन नाही, चार चार फ्लॅट मिळतील आणि वरतून पैसे पण मिळतील. तर अशा प्रकारची पण इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.